मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 4 या पुस्तकातील 25 नंबरची कविता संगणक। मुलांनो, संगणक म्हणजे कॉम्प्युटर। या कवितेत आपण संगणकाचे वेगवेगळे उपयोग बघणार आहोत आणि चला कविता आधी वाचून घेऊयात। घरीच माझ्या संगणक आणणार, अचूक गणित त्यावर करणार, सुबक सुंदर काढणार चित्र, देश विदेशात जोडणार मित्र। संगणकाद्वारे आता संवाद साधणार, दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार, घरीच बसून जग बघणार, व्यवहार सारे झटपट करणार। तर या कवितेचे कवी आहेत बबन शिंदे। या कवितेमध्ये त्यांनी आपल्याला संगणकाचे वेगवेगळे उपयोग सांगितले आहेत। तर त्यांनी आपल्याला काय काय उपयोग सांगितले ते आपण बघूयात। कवी ह्या ठिकाणी म्हणतोय की मी घरीच माझ्या संगणक आणणार। घरी मी माझ्या काय आणणार आहे? संगणक म्हणजे मी कॉम्प्युटर आणणार आहे आणि त्याच्यावर मी अचूक गणित करणार आहे। कॉम्प्युटरवरच मी गणित करणार आहे। कॅल्क्युलेशन कॉम्प्युटरवर करता येतात। तर सुबक सुंदर काढणार चित्र, देश विदेशात जोडणार मित्र। आणि गणित पण सोडवणार आणि संगणकावर म्हणजेच कॉम्प्युटरवर काय करणार आहे? सुंदर सुबक चित्र काढणार आहे आणि देश विदेशातील मित्र जोडणार आहे। संगणकाद्वारे आता संवाद साधणार, दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार। तसेच संगणकावर अजून काय करणार आहे कवी? तर संगणकाद्वारे आपल्याला अजून काय करता येतं? संवाद साधता येतो दूरच्या व्यक्तीशी। आणि फक्त संवादच साधता नाही येत, तर त्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा बघता येतो। घरीच बसून जग बघणार आणि घरातच बसून मी जग बघणार, व्यवहार सारे झटपट करणार आणि त्याच्यावरूनच झटपट व्यवहार मी करणार। असे वेगवेगळे उपयोग या कवितेत कवीने आपल्याला संगणकाचे म्हणजेच कॉम्प्युटरचे सांगितलेले आहेत। मुलांनो, तुम्हाला ही कविता आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।